अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते. आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना. मग 2019ला आमदारांना का रिट्रीट हॉटेलमध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते? का आम्हाला डांबलं होतं? आम्ही पण 1 महिना फिरत होतो ना, 4 दिवस या हॉटेलमध्ये, 4 दिवस त्या हॉटेलमध्ये. म्हणून डांबल्या वगैरे जात नाही, फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ही पॉलिसी त्यांनासुद्धा माहिती आहे. म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे, याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तुमचे नगरसेवक ठेवले तिथे आम्ही जेवायला जाणार आहे अशी सूचक इशारा संजय राऊतांनी काल दिला होता. ताज हॉटेल काय आम्ही खरेदी केलं आहे? तिथं 500 रूम आहेत आणि 30 नगरसेवकांसाठी 500 रूम करतात का बुक? का तिथं आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का? संजय राऊतने पण जावा, या निमित्ताने दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं. 2 पैशाचं झळ स्वतःच्या खिशाला लागेल आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ, हा फार्स करू नका. तुम्हाला तिथं कोणी रोखलेलं नाही, तुम्ही बिंदास जा, बिंदास राहा. आणि म्हणून अशा आम्ही फार बिंदास लोक आहोत, आम्हाला कोणाची भीती नाही. आणि कोणी येऊन आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना पाहू काय करायचं ते. आणि म्हणून तुम्ही त्याच्याची आमच्या नगरसेवकाची चिंता करू नका, आपले असलेले नगरसेवक सांभाळा. एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे भाजप एकत्र येणार अशी चर्चा आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी मोठा डाव ठाकरे गट हा महापौर पदाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला महापौर बनवण्यासाठी बिनविरोध तयारी करेल अशी, कारण की 2017ला देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा भाजपने बाहेर थांबलं होतं आणि शिवसेनेचा महापौर झाला होता. तर त्याची परतफेड आता ठाकरे गट करणार अशी चर्चा आहे. तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काय वाटतं? ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्याबरोबर नाही. म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही आहे. पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं द्विअर्थी सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापौर महायुतीचं होईल अशी चर्चा आहे. मात्र काही चर्चा तुमची झाली का त्याच्या बाबतीत? चर्चा मी आता काल 2 दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती, काल पक्षाची बैठक होती. आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू आणि आम्हाला वाटतं की इथं काही अडचण येणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक 33 नगरसेवक निवडून आल्यामुळे एक महफिल आयोजित केली होती. त्याच्यामध्ये त्यांच्या नगरसेवकांवर आणि त्यांच्यावर लोकांनी पैशांची उधळण केली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. नाही तर इम्तियाज जलील तो तसं करणार ना, ते हैदराबादचे नवाब आहे, नवाबा को वो शोक होता है. आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील, नोटाची उधळण करतील. उद्या लखनौहून हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काय घेऊन येतील. त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो. जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं करा. शहर पाहत आहे काय नेमकं लोकांना देत आहेत. नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात, हे आता जनतेने पाहून ठरवलं पाहिजे. मी पहिलेही सुद्धा भाजपचा आणि शिवसेनेच्या आम्ही सर्वांना सांगत होतो मी की यांची संख्या वाढणार आहे आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल. तुमचे एकनाथ शिंदे म्हणले होते की एमआयएमचा इथं सुपड्या साफ करणार. मात्र मी त्यांना चॅलेंज केलं होतं, असं इम्तियाज जलील म्हणतायत की जर आमचा सुपडा साफ झाला तर मी दाढी कापेल. पण आता तुमच्याच पक्षाचा सुपडा साफ झाला, एकनाथ शिंदे दाढी कापणार. अहो इम्तियाज जलील कुठं, एकनाथ शिंदे साहेब कुठं, कुणाची बरोबरी करतात. म्हणून असे लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही. ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये मोठा पराभव झाला. याच्यावर खैरे म्हणाले की मनपातील अपयश पाहवत नाही, आता पुढचं जिल्हा परिषदेचं जे काही नियोजन आहे ते माझ्याकडे असणार आहे, कारण की अंबादास दानवे यांनी महापालिकेचं सूत्र हातात घेतली होती. हे बघा, तो उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, अंबादासने त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु एक निश्चित झालेलं आहे की उबाटा आता इथं नेस्तनाबूत झालेली आहे, संपलेली आहे.
आजही पैठणचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत. म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे. परंतु आता सगळं पाणी वाहून गेले. आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला कळेल. सर, मुंबईचा जो महापौर आहे तो महापौर होणार आहे तो महायुतीचाच होणार आहे, तर तो का 48 वर्षाचा होणार आहे? हे बघा, मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल नक्की. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ. त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणी चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर चालत असते. त्याची आम्हाला कल्पना नाही. सर, कल एक महाराष्ट्र जश्न बोल के एक प्रोग्राम मनाया गया MIM की ओर से, जिसमें इम्तियाज जलील और उनके नगर सेवकों पे पैसे लुटाए गए, इसके बारे में क्या बोलेंगे? देखिए, अब ये जो यहाँ की राजनीति है MIM की, ये सब बातें लखनऊ, हैदराबाद, ये स्टेट में जो चलती है, बिहार उधर जो चलती है वही अभी महाराष्ट्र में चलने लगी है. नवाबों का शौक ये समझ के नगर सेवकों के ऊपर जो पैसे उड़ाए जा रहे हैं. कल यहाँ कुछ और एक आधा जश्न होगा, लेडीज बुलाई जाएगी, डांसर जिसको कहते हैं उसको नचाया जाएगा, उसके ऊपर भी पैसे उड़ाए जाएंगे. ये उनका शौक है. अब ये शौक करने के लिए ये चुन के आए शायद. अब ये महाराष्ट्र की जनता ये देखेगी कि इनकी नीति क्या है, सेवक के भूमिका में है कि नवाब की भूमिका में. ये महाराष्ट्र को अगले कुछ दिनों में देखने को मिलेगा. चीन और पाकिस्तान पे निशाना साधते हुए रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा कि हमारा पड़ोसी सरपीना है, वो कब क्या करते कुछ बोलते नहीं है. चीन हो या पाकिस्तान, इन्होंने हमेशा भारत को चिढ़ाने की कोशिश की, उनके ऊपर अटैक करने की कोशिश की. और ये अभी बर्दाश्त की एक सीमा भारत की ख़त्म हो चुकी है. भारत अब उनको करारा जवाब देने के मूड में है. इसलिए राजनाथ सिंह ने जो कहा है कि हम अभी बाउंड्री की लड़ाई नहीं लड़ रहे, तो हम देश टू देश ऐसी ये लड़ाई होगी. और वो जंग जब लड़े जाएगी तो भारत कभी भी पीछे नहीं हटेगा. ये राजनाथ सिंह ने उनको चैलेंज भी किया है. उद्धव ठाकरे की सेना यही असली शिवसेना है, ऐसा कपिल सिब्बल ने कहा. अरे कपिल सिब्बल ये बार बार तो सुप्रीम कोर्ट में भी कह चुके हैं. सुप्रीम कोर्ट को डिसाइड करने दो ना. आर्गूमेंट करना अलग बात है, वस्तुस्थिति जो है, रियलिटी जो बोलते हैं, जो ग्राउंड की रियलिटी है वो देखे जाएगी. कोर्ट देखेगा और कोर्ट अपना डिसीजन देगा. इसलिए कपिल सिब्बल के बोलने से किसका पक्ष किसके इसमें जाएगा ये बात उचित भी नहीं है और ना उसको कोई मानता भी नहीं.